तर चला मुलांनो, आज आपल्याला प्रणिता चव्हाण मॅडम शिकवणार आहेत ब्रेन डेव्हलपमेंट बर का. आणि तुम्हाला माहितीये का या काय घेतात मुलांचं, त्या पण ते सांगतील बर का. आणि बघा कशी सुंदर सुंदर ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला हुशार बनवण्यासाठी. आणि हे लिहून ठेवायचंय, नंतर लक्षात कसं राहणार. रेकॉर्डिंग त्यासाठी देतोय. नुसतं याच्यात 10 दिवसात नाही शिकायचंय, परत ते करायचंय. तर हा मॅडम, प्रणिता मॅडम करा सुरू. हा, रेडी सगळे? तयार आहे का सगळे? रियांश नाहीये इथे. यस हो, मॅम. सगळ्यांनी माईक, येस माईक ऑन करा सगळ्यांनी. आणि पॅरेंट्सची पण थोडस हेल्प करा थोडीशी. आपल्याला मुलांचा कॅमेरा थोडासा लांब ठेवायचा आहे. आपल्याला पेपर लागणार आहेत ह्या ऍक्टिव्हिटीसाठी. तर मुलांचं पेपर आणि पेन्सिल आपल्याला दिसायला पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. तर थोडासा कॅमेरा लांब ठेवला तर चालेल. आणि तुमच्याकडे काही पेपर आणि पेन आहेत ते सगळं, पेपर पेन्सिल पेन जे काही आहे ते समोर घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. आणि थोडस तुमचा पेपर दिसेल किंवा तुमचं नोटबुक दिसेल असा कॅमेरा ठेवा. ओके. आणि माईक ऑनच ठेवायचं सगळ्यांनी. ठीक आहे. रेडी सगळे? येस. काही नसेल तर घेऊन या. सध्या पेन्सिल, एक पेन्सिल आणि पेपर असला तरी इनफ आहे आपल्याकडे. ओके. तर सुरुवातीला रेडी? कॅमेरा पहिल्यांदा सेट करा. मला सगळ्यांचा फेस दिसायला पाहिजे. आता आपण करणार आहे वेगस नर्व ऍक्टिव्हेशन सुरुवात. एक छोटासा एक्सरसाइज करणार आहे. सगळ्यांनी टाळा, पेपर आणि पेन्सिल ठेवा. पेन्सिल आणि पेपर खाली ठेवा. समोर कॅमेऱ्यामध्ये फक्त दिसू द्या. ओके. येस. कृपांशीने बघा कसं छान कॅमेरा सेट केलाय. अनिशने पण केलेला आहे. पार्थ आणि अन्वी थोडस अजून थोडं लांब गेलं तरी चालणार आहे. शौर्यानी पण छान सेट केलाय. राशीनी पण केलाय. फक्त पेपर थोडासा स्लॅन्टेड तिरका करा थोडासा कॅमेरा, म्हणजे मला नंतर पेजेस दिसतील तुमचे. ओके. ठीक आहे. रेडी? आता पेपर आणि पेन्सिल खाली ठेवा आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. ओके. जोरात जोरात टाळ्या वाजवायच्यात. कॅमेरा ऑन ठेवायचा मला, सॉरी माईक ऑन ठेवायचंय. मला आवाज ऐकू यायला पाहिजे. पाया वाजवायचे. टाळ्या ते वाजवा. मागे मागे होते का ग? अजून येस. मागे, अजून मागे. आम्ही खाली. मागे खूप दिसते, मागे खूप दिसते. मागे इकडे. मागे हे बघ नाही बघ. ठीक आहे, ठीक आहे, असू दे. चला टाळ्या वाजवा सगळ्यांनी. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. जोरात क्लॅप क्लॅप क्लॅप. 1 2 3, 1 2 3, 1 2 3. रेडी? शौर्य स्टार्ट. 1 2 3, 1 2 3. जोरात टाळ्या वाजवायच्यात आणि टाळ्या अशा वाजवायच्यात हा. हात दोन्ही फिंगर्स, सगळे फिंगर्स एकमेकांना टच झाले पाहिजेत. ओके. टाळ्या वाजवायच्या जोरात जोरात. चला शौर्य राजे, अजून कोण आहे? चला टाळ्या वाजवा. जुईली आणि मल्हार. रियांश होता. रियांश कुठे? हा, येस. अशा टाळ्या वाजवायच्या रियांश, अशा. ओके. अशा अशा असे हात जोडले पाहिजेत, असे. अशा टाळ्या वाजवायच्यात. ओके. जोरात टाळ्या वाजवायच्या. सेट. अरे आता काय करायचं? नमस्ते. ओके. नमस्ते अँड प्रेस. जोरात दोन्ही हात एकमेकांना टच झाले पाहिजेत, जोरात. चला शौर्यराजे, मल्हार, जुईली करा बरं. पण कर ना ओके. पार्थ, अन्वी, चला समोर इकडे लक्ष द्या. नमस्ते करायचंय सगळ्यांनी. ओके. आता काय करायचंय? कान आहे ना आपली, कानाला इथे वरती पकडायचं. ओके. इथे वरती दोन्ही कानाला दोन्ही हाताने पकडायचं. ठीक आहे. पकडलं. वन आणि वरती खेचायचं. 1 2
3, 4 अँड 5. ओके, वरच्या हा बाजूला खेचायचे. ठीक आहे, हा कृपांशी समजते का? देन इथे सेंटरला पकडायचं, कानाच्या सेंटरला पकडायचं. ते नंतर करायचंय हे करायचं ओके, पकड सेंटर 1, बाहेरच्या बाजूला कान खेचायचा. 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, देन खालच्या बाजूला कानाच्या खाली पकडायचं इथे आणि खाली खेचायचं कान. 1, 2, 3, 4 अँड 5. केलं का सगळ्यांनी? केलं का? ओके, आता इथे आपला सेंटर पॉइंट असतो ना, इथे इथे जोरात प्रेस करायचं. इथे इथं इथे जोरात प्रेस करायचं. आपल्या हाताच्या बोटानी, फोर फिंगरनी इथे प्रेस करायचं. ओके, इथे शौर्य. ओके, कानाचं झालं का? आता इथे प्रेस करा. राशी इथे प्रेस करा. ठीक आहे, हे सगळ्या कशासाठी ऍक्टिव्हिटीज आहे? आपल्या अटेन्शन इम्प्रुव्हमेंट साठी हा वॉर्मअप एक्सरसाइज आहे. ओके, तुम्ही सगळ्यांनी ओंकार पण केला की नाही आज? छान ओंकार केला, सूर्यनमस्कार केले, हो की नाही? प्राणायामचा अभ्यास केला. तसंच हे एक वॉर्मअप ऍक्टिव्हिटी आहे कॉन्सन्ट्रेशन साठी. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला काय करायचं, पॅरेंट्सनी तोपर्यंत साईड बाय साईड पॅरेंट्सनी ही जी डायग्राम दिलेली आहे, मी इकडे साईडला दिसते का इमेज? तर ती पॅरेंट्सनी तुम्ही ड्रॉ केली तरी चालणार आहे. हे जे आहे ना, ही अशी जी लाईन आहे, ह्या 2 लाईन्स अशा समोरासमोर ड्रॉ करायच्या. जरी पॅरेंट्सनी, छोटी मुलं असतील तर पॅरेंट्सनी केलं तरी चालणार आहे, किंवा मुलांनी स्वतः केलं तरी चालणार आहे. हा, ड्रॉ करायचे ते कोणती नोटबुक किंवा पेपरवरती करा. पेननी केलं तर वेल अँड गुड. आता काय करायचं, तुमच्याकडे बुक आहेत का? बुक आहे तुमच्याकडे? आता मुलांना बुक आहेत का? हो मॅम. बुक आहे. आता काय करायचं, तुमच्या राईट साईडला बुक ठेवायचं आणि लेफ्ट साईडला एक पेन्सिल किंवा पेन ठेवायची. ठीक आहे, मला तुम्ही पूर्ण दिसले पाहिजे. तुम्ही थोडस पाठीमागं उठून बसलात तरी कॅमेऱ्याच्या चालणार आहे. आता आपण एक फन गेम खेळणार आहे. एक राईट साईडला तुमच्या बुक ठेवा आणि लेफ्ट साईडला पेन्सिल ठेवा. ओके, कोणती पण बुक असेल रीडिंग साठी, जी तुम्ही रीड करता, स्टोरीज वाचता, छान छान गोष्टी वाचता, काय असं तुमच्या एखाद्या अभ्यासाचं पुस्तक असेल तर राईट साईडला तुमचं पुस्तक ठेवायचं आणि लेफ्ट साईडला काय ठेवायचं? पेन्सिल किंवा पेन ठेवायचं. ठीक आहे, तुमच्या राईट साईडला. शौर्यराजे तुमच्या राईट साईडला. ओके, राईट अँड लेफ्ट. ओके, राईट साईडला बुक आणि लेफ्ट साईडला पेन्सिल. आता मी ज्या वेळेला बोलेन रीडिंग, त्यावेळेला तुम्ही पेन्सिलच्या साईडला असा हात त्या बाजूला गेला पाहिजे तुमचा. ओके, आणि ज्या वेळेला रीडिंग बोलेन त्यावेळेला पुस्तकाच्या बाजूला तुमचा हात गेला पाहिजे. आणि रायटिंग म्हणाले मी की त्यावेळेला तुमच्या पेनच्या साईडला हात गेला पाहिजे. ठीक आहे, 2 हात आहेत असे. जर मी रीडिंग बोलले तर बुकवरती हात ठेवायचा. आणि जर मी रायटिंग बोलले, हा व्हेरी गुड रियांश, व्हेरी गुड. आणि जर मी रायटिंग बोलले तर पेन्सिलच्या साईडला हात ठेवायचा. लक्षात आलं का? रियांशनी बघा कसं, रियांश सारखं मला सगळेजण दिसले तर खूप छान होईल. ठीक आहे, पेन्सिल आणि पेन, एका बाजूला बुक आणि एका बाजूला पेन्सिल किंवा पेन. ठीक आहे, छान राशी, व्हेरी गुड. ठीक आहे, स्टार्ट करायची गेम. फन गेम आहे. आता मी जे बोलेन त्या क्विक ऍक्शन झाल्या पाहिजेत. ठीक आहे, मी रीडिंग बोलणार किंवा रायटिंग बोलणार. ओके, रेडी? पार्थ रेडी? कॅमेरा सगळ्यांनी माईक सगळ्यांनी ऑन ठेवायचं. रेडी? 1, 2, 3 स्टार्ट. रीडिंग. रीडिंग म्हटल्यानंतर पेन्सिलकडे हात गेला पाहिजे. येस. रायटिंग. दोन्ही हात नाही ठेवायचे दोन्हीवरती, एका वेळेला एकच हात ठेवायचा. अथर्व, एका वेळेला एकच हात ठेवायचा. येस. राशीने छान ठेवलंय. राशी सारखं ठेवा सगळ्यांनी. राशीने कसं ठेवलंय बघा, एका साईडला बुक आणि एका साईडला पेन्सिल. ठीक आहे, स्टार्ट. रीडिंग.
रीडिंग म्हटलं की बुक वरती हात आला पाहिजे आपला. रायटिंग, येस. रीडिंग, रायटिंग, ओके. रायटिंग, रीडिंग, रीडिंग, रायटिंग. क्विक क्विक ऍक्शन झाल्या पाहिजेत पटापट. फास्ट मी बोलणार आहे आता, फास्ट फास्ट करायचंय. रीडिंग, रायटिंग, रीडिंग, रायटिंग, रीडिंग. बघूया कोण जिंकतंय. रीडिंग, रायटिंग, रीडिंग, रायटिंग, रायटिंग, यश जवळ ठेव दोन्ही. रायटिंग, रीडिंग, 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 राशी रीडिंग. येस, बुक वरती हात ठेवायचा, कन्फ्युज नाही व्हायचं. ह्याच्यासाठीच गेम आहे हा. फन गेम आहे. तुम्ही तुमचे मुलं सुद्धा खेळू शकता घरामध्ये. रीडिंग, रायटिंग, रायटिंग, रीडिंग, अगेन रीडिंग, रीडिंग. ओके, समजलं? हा गेम समजला? ठीक आहे. ओके, ओके, गुड. आता आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट अँड राईट हँड दोन्हीचा वापर करायचा आहे. लेफ्ट राईट हा ब्रेन मॅडम. कोऑर्डिनेशन का? लेफ्ट हा. अँड राईट ब्रेन कोऑर्डिनेशन का हे? नाही, हे जे आत्ताचं होतं ते फन गेम होतं. हा, ते त्याच्यातलाच एक प्रकार आहे. आणि आता जे पुढे घेणार आहे ते दोन्ही हातांनी म्हणजे हँड अँड आय कोऑर्डिनेशन घेणार आहे आता. बघ रे, ऐक रे. यामध्ये माझी एक शंका आहे की हा. एकच हात वापरायचा आहे का दोन्हीवर हात ठेवताना? नाही, दोन्ही हात दोन दोन साईडला दोन ठेवायचंय आणि दोन्ही हात वापरले तरी चालणार आहे. बरं, ठीक आहे. हा. यामुळे दोन्ही मेंदू बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. हा, ऍक्शन क्विक होण्यासाठी. हो. हा, लेफ्ट ब्रेन अटेन्शन इम्प्रुव्हमेंट साठी आहे. आणि याचा फायदा असाही होणार आहे, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन दोन्ही ऍक्टिव्हेशन चांगलं होणार आहे. आपला एक मेंदू हा. स्ट्रॉंग असतो, कोणाचा लेफ्ट असतो तर कोणाचा राईट असतो. तर हे आपल्याला दोन्ही ब्रेन आपण वापरतो, हँड पण वापरतोय आणि पटपट वापरतोय, त्यामुळे अटेन्शन पण वाढेल. हो मॅडम. हा, घ्या मॅडम दुसरी. चला, आता ही फिगर काढली का पॅरेंट्सनी किंवा मुलांनी जर नसेल काढली तर ही जी इमेज दिसते का, हे जे वळणावळणाची दोन रेषा काढलेल्या आहेत मी ह्याच्यामध्ये, दिसतात का? दिसतात का सगळ्यांना? नसेल तर काढून घ्या. बघ कसं करायचं. असं 4 वाटी घ्यायची, माती असेल. रेडी सगळे? आता डावा हात आहे तो डाव्या साईडच्या लाईन वरती ठेवायचा. काढलीये का सगळ्यांनी लाईन? ओके. डावा हात आहे तो डाव्या साईडच्या लाईन वरती ठेवायचा. ठीक आहे. आणि त्याच्यावरून असं फिंगरनी आधी प्रॅक्टिस करायची. आधी फिंगरनी असं त्याच्यावरती मूव्ह करायचं, राईट लेफ्ट हँड. चालेल का? डावा हात, लेफ्ट हँड. आधी डाव्या हाताची प्रॅक्टिस करायची असं. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही हाताचे 4 फिंगर्स जे आहेत, आपलं पहिलं बोट जे असतं ते ठेवायचं सुरुवातीला आणि दोन्ही एका वेळेला फिरवायचं. ओके, दोन्ही एका वेळेला फिरवायचे. दोन्ही फिंगर घे. हा, दोन्ही फिंगर घ्यायचे दोन्ही हाताचे आणि दोन्ही एका वेळेला फिरवायचे. ठीक आहे. करताय का? मला तुमचे फिंगर्स दिसले पाहिजेत. अथर्व, येस, व्हेरी गुड अथर्व. अजून रियांश दाखव मला कसं करतोय बघूया. रियांश 4 फिंगरनीच करा मोस्ट. पहिल्या बोटानेच करा. हा, कृपांशी समजलं बाळा तुला? ओके, लक्षात आलं? लक्षात आलं का? आता काय करायचंय? आता नेक्स्ट काय करायचं तुम्ही? पेन्सिल घ्यायच्यात दोन पेन्सिल घ्यायच्यात 2 हातामध्ये. ठीक आहे. 2 हातामध्ये 2 पेन्सिल घ्यायच्या. पेन्सिलचे टोक इथे पॉइंट्स ठेवायचे. ठीक आहे. जसं आता हाताने केलं
खाली ठेवा. ह्याच्यावरती नका ठेवू, रायटिंग पॅड वरती नका ठेवू. खाली ठेवलं की तुम्हाला कम्फर्टेबली करता येणार आहे. जमिनीवरती ठेवा. चालेल? जमिनीवर ठेवलं की व्यवस्थित करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता दोन्ही दोन्ही पेन्सिलचे टोक इथे ठेवायचे असे, आणि पेन्सिलने जे आता हाताने केलं ते आता पेन्सिलने हळू 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 असं करायचंय. दोन लक्षात पेन्सिल. येते का? हे बघ, हे खाली ठेव बाळा. अथर्व खाली ठेव. खाली ठेवलंच की तू करू शकणार आहेस. हे असं करायचंय. हे असं, हे अशी पेन्सिल त्याच्यावरून फक्त फिरवायची आपल्याला. त्याच्यावरूनच दोन्ही एक साथ. हा, त्या लाईन वरूनच फिरवायची, दुसरीकडे नाही गेली पाहिजे पेन्सिल. पॉइंट याच्याने मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला आणि लेफ्ट हँड राईट हँडचं कोऑर्डिनेशन व्हायला मदत होते. पॉइंट मुलं जोपर्यंत मुलं ही ऍक्टिव्हिटी करतायत तोपर्यंत पॅरेंट्सनी मला ही जर नेक्स्ट ड्रॉइंग काढून ठेवली तर बरं पडेल मला. अशी एक सरळ लाईन काढायची आहे आणि त्याच्यावरती असे डॉट डॉट द्यायचे थोड्या थोड्या अंतराने. त्याच्यावरती असे पॉइंट्स काढायचे. जर पॅरेंट्सनी हे काढलं तर बरं पडेल. हा, अथर्वचा कॅमेरा मला खूप छान दिसतोय. व्हेरी गुड अथर्व. आता कर. चला, करताय का सगळेजण? बघूया कसं करताय. दोन्ही हातात 2 पेन्सिल घेतल्यात का? राशीचं पण दिसतंय मला. शौर्यराजेचं पण दिसतंय. कृपांशी जमतंय का बाळा? खालीच ठेवायचं रायटिंग पॅड, म्हणजे तू इझिली करू शकणार आहे. वरती घेतलं की मग हाताने पकडावं लागतंय ते पेपर. पॅरेंट्सनी हे जर नेक्स्ट ड्रॉइंग काढलं पॅरेंट्सनी तर हेल्प होईल थोडीशी. राशी खूप छान बाळा, खूप छान राशी, खूप छान. सगळ्यांनी राशीकडे बघा. राशी बघा किती छान करतीये. राशी खूप छान करतीये. अथर्व पण छान करतोय. उलट नाही जायचं. त्या लाईन, ती जी लाईन आहे ना कृपांशी, त्या लाईनच्या बाहेर नाही गेली पाहिजे पेन्सिल. ओके? शेप वरूनच आपल्याला पेन्सिल फिरवायची आहे. मल्हार कर ना बाळा. मल्हार, जुईली करा. मल्हार करत होता ना तू? कर. कर आणि कर. जुईली कुठे आता गेली? पुन्हा करून टाक. पुन्हा करून टाक. आता कुठे करते? दोन्ही पेन्सिल घे. 2 पेन्सिल घे. 2 पेन्सिल घे. 2 हातात. नीतू मॅडम, तुम्ही जरा थोडं कमी बोला. तुमचा आवाज जास्त येतोय. हळू बोला त्याच्याशी. झोपली. रियांश काय जुईली करतोय? झोपलीये रियांश कुठे म्हणतात. गेला? हा, आहे. दाखव तू कसं करतोस. रियांश दाखव मला कसं करतो. अनिश, तुला काय झालं? दाखव बरं. कॅमेरा दिसतच नाहीये. राशी खूप फास्ट करतेय. राशी खूप फास्ट करतीये. हो. पार्थ, अन्वी, काय झालं तुमच्या दोघांना? करा. पार्थ करतोय, अन्वी तू दाखव करताना. अथर्व बघू. हा, अथर्व दाखव करून. छान अथर्व, छान छान. बघा किती अवघड आहे की नाही. लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन कोऑर्डिनेशन एकाच वेळेला वापरायचं. दोन्ही हात कोऑर्डिनेशन. आणि हे प्रॅक्टिस केली पाहिजे. मॅडम अबॅकस घेतात बरं का, अबॅकसचे क्लासेस. कोण कोण करतं तुमच्यामध्ये अबॅकस? अबॅकस कोण अरे वा, कोण अनिश शिकतं? करतो. अनिशला येतं अबॅकस? अनिश करतो. अजून कोण करता? अरे वा वा वा. तू शिकते का अबॅकस? मॅम, मी लावणार आहे. लावणार आहे. अथर्व तू लावणार आहे. मॅडम घेतात बरं का, प्रणिता मॅडम. पण ऑनलाईन नाही घेते, ऑफलाईन घेतात. ऑनलाईन घेते का मॅडम? ऑनलाईन आहे स्मार्टसचं, पण माझ्याकडे नाही आता ऑनलाईन. अच्छा, ऑफलाईन घेतात. पार्थ, तू किती वर्षाचा आहे बाळा? काय एज आहे तुझं? तू करतो अबॅकस? त्याचा मूड गेलाय, निर्विघ्नचा मूड गेलाय. जाऊ दे, फोर्स करू नका. बालकांनो, फोर्स नाही करायचा. रियांश बाळा, तुला चला. जमलं का? दाखव मला.
थोडस करून दाखव रियाज. दाखव परत. दाखव बरं, थोडं तरी करून दाखव. तू छोटा आहे ना सगळ्यात, थोडं थोडं कर. अरे वा, छान की. एकाच वेळेला जमतंय. हो. अरे वा, व्हेरी चला गुड. झालंय का सगळ्यांचं? रियांश, मला वाटतं रियांश, अथर्व, शौर्य, राजे आणि राशीचं झालेलं आहे. बाकी येस. मुलांचं झालंय का? कृपांशी झालं तुझं? चला आता ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटी करणार आहे आपण. सेम 2 पेन्सिलनीच करायची आता आपल्याला. ओके, आता ही नेक्स्ट ह्याच्या असं तुम्ही असं ड्रॉइंग बनवलं का? ड्रॉइंग बनवलं का हे असं? नो मॅम. मग हे कर ना, आणि हे पण राहिलंय तुझं. चला पटकन एक पेन्सिल घ्या आणि अशी एक सरळ स्केलने एक सरळ अशी हे काढा. सरळ एक लाईन मारा पेन्सिलनी. काढल्या. तू ते नाही ठीक केलं. आहे, चौकोन ते पण दिलतं. असू दे कृपांशी. आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी करूया, त्याच्यामध्ये तुला खूप मजा येईल. ठीक आहे, चला एक पेन्सिलने सरळ लाईन मारा फक्त. ज्यांनी केलं नाहीये त्यांनी, ज्यांनी केलेलं आहे त्यांनी तोच पेपर घ्या. ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन काढली का? चला आता इकडे लक्ष. ओके रियांश, हा चला सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्या. एक सरळ लाईन मारली आहे का सगळ्यांनी? तर काय करायचं, पेन्सिलचे दोन्ही टोकं त्या लाईनच्या पहिल्या पॉइंटला ठेवायचे. ठीक आहे, पॉइंट्स नसतील तरी चालणार आहे आपल्याला, काही हरकत नाही. लक्षात घ्या, दोन्ही दोन्ही पेन्सिलचे टोक इथं सेंटरला घ्यायचे त्या लाईनच्या. ठीक आहे, लेफ्ट हँड राईट हँड. इकडे बघा, सगळ्यांनी बघून घ्या पा. हे बघा, दोन्ही पेन्सिल इथे ठेवल्यात का अशा? आणि असं हा शेप काढायचा आपल्याला. ट्रायंगल्स काढायचे हे असे. ठीक आहे, त्याच्यानंतर परत ही अशी लाईन गेली पाहिजे. परत असे ट्रायंगल कम्प्लीट झाला पाहिजे. तुम्ही पॉइंट्स काढले नसतील तरी चालणार आहे, फक्त तुम्ही ट्रायंगलचा शेप कम्प्लीट करा. हे बघ. ओके, ठेव इथे ठेव. दोन्ही हातात दोन. हे असं पूर्ण लाईन संपेपर्यंत तुम्हाला हे असं करायचंय. ते हातात एक. आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर मला दाखवायचंय बरं का पेपर तुमचं. एकदम व्यवस्थित लेफ्ट हँड राईट हँडचं दोन्हीचं सेम आलं पाहिजे. राशी खूप छान बाळा, राशी खूप छान. बाकी लोकांनी पण कॅमेरा दाखवा. आजी, दारू पण नव्हतं. काय चालू आहे? हळूहळू घाई नको. दोन्ही हाताने करायचं, दोन्ही हाताने कृपांशी. चुकीच्या करते तू, एक हाताने दोन्ही मार. हातांनी एकाच वेळेला पेन्सिल दोन्ही हे झाल्या पाहिजेत, मूव्ह झाल्या पाहिजेत. हे असं करायचं, एक असं. हा नीतू खूप छान बाळा. येस, व्हेरी गुड. एक हाताने आणि दोन्ही करायचे. कृपांशी. कृपां कृपांशी, शौर्यराजे बघू तुमचं काय, तुम्ही काय काय केलंय बघूया. त्याची पिंट पेन्सिल वापरते. पार्थ झालं का? पार्थने काय काय केलंय बघूया. बघूया पार्थ, दाखव. अथर्वने पण छान केलंय. थोडे मोठे शेप काढले तर थोडंसं काढायला सोपं जाईल अजून अथर्व. एकदम छोटं छोटं म्हटलं की मग अजून जास्त लक्ष द्यावं लागेल. ज्यांचे आधीचे करून झालेला शेप ड्रॉ करून झालेला आहे, हा ट्रायंगल वाला शेप ज्यांचा ड्रॉ करून झालेला आहे त्यांनी हा स्क्वेअर वाला रेक्टँगल वाला शेप घ्या. हा नेक्स्ट शेप ज्यांचं झालंय त्यांनी, फक्त ज्यांचं नाही झालं त्यांचं ठीक आहे. हे असं करायचंय, इथून स्टार्ट करायची, ह्या पॉइंट पासून लाईन पासूनच स्टार्ट करायचं, बाहेरून सुरुवात करायची नाही. आतून बाहेर जायचं, परत खाली आणि परत आतमध्ये. आतून बाहेर असं, नंतर सरळ आणि त्याच्यानंतर आतमध्ये. ज्यांचं झालंय ते हे नेक्स्ट शेप काढू शकतात. राशी खूप छान करतेय.
नीतू पण छान करतेय. अजून अथर्व दाखव बाळा तुझं मला. शौर्यराजे तुझं दाखव. थोडस क्लिअर दिसू दे, ब्लर होतोय कॅमेरा. हा, व्हेरी गुड. नेक्स्ट शेप तू ड्रॉ करू शकतोस. येस. पार्थ बघूया काय केलंय. अनिश काय करतोय तू. केलं तू ड्रॉइंग केलं. हे ड्रॉइंग केलं दोन्ही हाताने. अरे वा, दोन्ही हाताने केलं तू का एकाच हाताने केलं. आता करायचं हे बघ. अनिश सपाट केलं दोन्ही ना. हाताने दोन्ही हातामध्ये पेन्सिल यूज केलं का. हम्म, बरोबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड अनिश. मग तुला मी एक नेक्स्ट स्टेप देऊ का. अजून एक करायचं तुला असं. माईक ऑन करा. अजून एक करायचं तुला. तुला आवडली का ही ऍक्टिव्हिटी. मला आवाजच येत नाही अनिशचा. अनम्यूट कर. कृपांशी झालं का हे. नाही मॅम. ठीक आहे, करा हळूहळू. चालेल. आता तुम्ही घरी प्रॅक्टिस म्हणून ह्याच्यामध्ये हे असे वेगळे वेगळे शेप्स पण घेऊ शकता. हार्ट शेप घेऊ शकता. हा असा ट्रायंगल घेऊ शकता. असं काही काही वेगळं वेगळं तुम्ही प्रॅक्टिससाठी घेऊ शकता. आणि मला ह्या हाताने काढता येत नाही. कोण बोलतंय. कृपांशी बोलतेय का. कृपांशी बाळा, रायटिंग पॅड खाली ठेव ना. तू जर वरती पकडलंस तर तुला हाताने नाही करता येणार. तुझं हात असे मोकळे राहिले पाहिजेत की नाही काढण्यासाठी. हा, असं खाली ठेव निवांत आणि हा मग कर बघ येईल की नाही. पेन्सिल थोडीशी जवळ पकड उजव्या हातातली. हा, थोडीशी जवळ पकड आणि त्या पॉइंट पासून थोडं जवळ पकड. पेपर पेपर जवळ पकड बाळा. येस, जमलंय की छान जमलंय. हे पण करायचंय मॅम दोन्ही. हे तुम्ही घरी करू शकता प्रॅक्टिससाठी. अच्छा, ओके मॅम. ओके. हा, झालंय का सगळ्यांचं. आता आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी घेणार आहे. जमतंय सगळ्यांना. 2 पेन्सिल घेऊन जमतंय. लेफ्ट अँड राईट हँडनी जमतंय का. मॅम. हा, अथर्व बोल. झालं. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. फक्त ते थोडस. ठीक आहे, छान केलंय छान केलंय. थोडस जवळ पार्थान्वी जवळ अजून मस्त घ्यायचं. केलंय. छान. पार्थान्वी छान. अथर्व छान. मॅम डन. हा, पार्थने पण छान केलंय. हो, निर्विघ्न. निर्विका छान. छान. अनिश तुझं दाखव. अनिश दाखव. कृपाशी दाखव काय केलंय मला. आई हा सेशन छान छान छान. कृपांशी छान छान. छान. मॅम डन. मॅम हे बघा. सांग मॅमला. आता हो छान झालंय छान. सगळ्यांचं. ठीक आहे. आता सगळ्यांना सर्कल काढता येतं का. सर्कल काढता येतं सगळ्यांना. व्हॉट इज इट. चला, 2 सर्कल काढा शेजारी शेजारी. 2 सर्कल काढा. 2 सर्कल काढा. चला, सगळ्यांनी 2 सर्कल काढायचे. चालेल. माझ्या खाली काढू. दोन सर्कल काढा. सगळ्यांनी काढले का. शेजारी शेजारी 2 सर्कल काढले. हो. ठीक आहे. आता काय करायचं. परत 2 पेन्सिल 2 हातामध्ये पकडायच्या. ठीक आहे. आणि एका वरच्या पॉइंट वरून कुठला तरी एक पॉइंट पकडायचा सर्कलचा. आणि वरच्या पॉइंट वरून सेम आपल्याला सर्कल वरून पूर्ण सर्कल वरून अशी पेन्सिल फिरवायची. आणि तो सर्कल डार्क करायचा आहे आपल्याला. छोटा काढून दोन. 2 सर्कल काढायचे शेजारी शेजारी. आणि त्याच्यानंतर एक पॉइंट त्याच्यावरती असे पॉइंट्स काढले तुम्ही तरी चालतील. 1 2 3 and 4 असे पॉइंट्स काढून त्याच्यावरती
नंतर 2 हातामध्ये पेन्सिल घेऊन असं त्याच्यावरून फिरवायची पेन्सिल आणि तो सर्कल अजून डार्क करायचा. काय उठू नाही तर मी काय असतं मग तोडलं. राईट ट्रायंगल. अरे राईट ट्रायंगल. काय नाही, फक्त फक्त सर्कल काढायचे अथर्व. 2 सर्कल काढ, काही करायचं नाही. ठीक आहे. एकाच वेळेला काढता आले पाहिजे बरं का. एक हात थांबून एकाच दुसरा वेळेला. हो. काढायचा असं नाही करायचं. चिटिंग नाही. आपल्याला दोन्ही हात एकाच वेळेला वापरता आले पाहिजेत. रेखी कैसे व्यवस्थित नाहीयेत. येते काढ हळूहळू. रियांश खूप छान करतोस. रियांश खूप छान. येस, व्हेरी गुड राशी. राशीने खूप छान ऍक्टिव्हिटीज केल्यात सगळ्या. बघायला हे होत. अथर्व बघू. हा, दाखव. तसं नाही बाळा, तसं नाही. एका क्लॉकवाईज नाही, एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. इकडे लक्ष दे. हे बघ अथर्व, इकडे बघ. एक पेन्सिल ह्या बाजूनी आणि एक पेन्सिल अपोजिट साईडनी अशी घ्यायची. ठीक आहे, म्हणजे ते बरोबर येतं. अपोजिट साईडनी घे. एक. हा, दोन्ही हाताने कर, कृपांशी दोन्ही हाताने. गोल तुटला. हळू करतो हरवतो. हा हा हा, सेंटर घ्यायचंय. कृपांशी इकडे बघ माझ्याकडे. एकच गोल बघायचं, एकच गोल घे. सेंटर घ्यायचं आणि इकडे फिरवायचं असे. अच्छा. हा, आता कळलं ना. दोन हा. पेन्सिल. ज्यांचं सर्कल कम्प्लीट झालंय ते रेक्टँगल घेऊ शकता, ट्रायंगल घेऊ शकता. इथे बघा, तुम्ही इमेज बघू शकता. त्याच्यानंतर एक असं व्हर्टिकल रेक्टँगल घेऊ शकता. ज्यांचं सर्कल करून झालेलं आहे त्यांनी नेक्स्ट रेक्टँगल घ्यायचं असेल तर घेऊ शकता. पार्थ खूप छान करतोस बाळा, खूप छान. कुठे होती? फक्त दोन्ही पेन्सिल एका वेळेला बाळा. ही पण आणि ही पण ऍट अ टाइम. दोन्ही एका वेळेला. हा, तशी बरोबर. खूप छान. येस, परफेक्ट. कृपांशी जमलं का तुला? छान फास्ट करतोय पार्थ. हो अन्वी ना. कुठे गेली? अन्वी काय करते? येणार. अन्वी, तुझं काय चाललंय? शौर्यराजे करून दाखव बघू. स्पीड बघू शौर्यराजे. कृपांशी जमतंय का बाळा? हा, छान शौर्यराजे. अनिश, दाखव तुझं स्पीड बघू. ओके ओके. स्पीड दाखव हा, अनिश. बोल अथर्व. तुझा पेपर दिसत नाही अनिश. अथर्व बघू. हा, करून दाखव अथर्व. हा, व्हेरी गुड. छान. स्पीड वाढवायचं बरं का अथर्व. हळूहळू प्रॅक्टिस करायची रोज. जेवढा तुम्ही स्पीड वाढवाल तेवढा मेंदू तल्लख होणार. दोन्ही सुद्धा, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, क्रिएटिव्ह ब्रेन, मॅथमॅटिकल ब्रेन, दोन्ही स्ट्रॉंग होणार. सगळं जमणार, सगळे विषय जमणार. हे दिसतंय साध्या सुध्या ऍक्टिव्हिटी, पण ह्याची खूप करामत होणार आहे तुम्ही केल्या तर. कशाला ओपन केला? सगळे विषय सोपे जाणार तुम्हाला. भाषा सुद्धा सोपी, लिंग्विस्टिक लँग्वेज सोप्या, गणित शास्त्र सोपं. हे दोन्ही करायला शिका तुम्ही. रोज 2-2 तरी केलं ना, 2 मिनिटं, तरी तुम्हाला, आपण जसं व्यायाम करतो तसं ह्या ब्रेन ऍक्टिव्हिटी, ब्रेन गेम्स पण करायची. आणि जी छोटी मुलं आहेत की नाही, 7 वर्षातलं कोण कोण आहे मला हात वर करा. 7 वर्षाच्या आतमधला. रियाश, अनिश आहे. अनिश, अरे अजून अनिश एकटाच आहे का 7 वर्षाच्या आतला? रियांश आहे, अनिश आहे, पार्थ. अन्वी कुठे आहे? 7 वर्षाच्या मुलांनी कंपल्सरी हे करायचं बरं का. खूप ब्रेन डेव्हलप होणार आहे तुमचा यांनी. घ्यायचं. मोठ्या मुलांनी करायचं, पण 7 वर्षाच्या आतल्या मुलांनी ध्यान. 2 मिनिटं 5 मिनिटं केलं आणि हे केलं तर खूप शार्प होणार आहात मुलांना तुम्ही. राशी, कंटाळा आला काय झोपून करते? कंटाळली काय नाही. ठीक आहे. आता हे तुम्ही घरी
काही हरकत नाही. आता आपण थोडीशी वेगळी ऍक्टिव्हिटी घेऊया. आता तुम्ही हे जे आहे, हे जे शेप्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवून किंवा ड्रॉ करून घ्या. सर्कल आहे, रेक्टँगल आहे, ट्रायंगल आहे, नंतर हा व्हर्टिकल रेक्टँगल आहे. तर तुम्ही हे शेप्स लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे काढून ठेवा, म्हणजे तुम्ही त्याची घरी प्रॅक्टिस करू शकता. आता नाही केलं तरी चालणार आहे. आता काय करायचं आपल्याला? पेन्सिल आहेत ना तुमच्याकडे 5 सेम सेम साईज मधल्या पेन्सिल आहेत का? सेम साईज मधल्या 5 पेन्सिल आहेत का? लहान पेन्सिल तुझ्या पेन्सिल आणजा जा 5 पेन्सिल आणजा जा पेन्सिलचा बॉक्स झाले ठीक आहे. काही ऍक्टिव्हिटीज आपण होमवर्क साठी ठेवूया, ज्या तुम्ही डेली करू काय शकता. अद्वैत, काल कुठे होतास अद्वैत? आदित नाही मॅम मी केलं होतं अटेंड. हो का? बर. आज पण आताशी दिसतोयस तू मला. बर, ठीक आहे. पॅरेंट्सनी जर असे सुडोकू साठी जर पेननी हे बनवलं तर चालणार आहे. हे स्क्वेअर बॉक्स आहे 4x4चा, तर पेननी बनवलं तरी चालेल. हा म्हणजे नंतर इरेज करून आपण त्याच्यामध्ये वेगळे वेगळे हे देऊ शकतो पझल्स. तोपर्यंत मुलांनी पेन्सिल घ्या हातामध्ये. चला, मला दाखवा सगळ्यांकडे 5 पेन्सिल काही आहेत हरकत म्हणून. नाहीये. जी मुलं कंटाळलीत कॅमेरे ऑफ ठेवा, बघत राहा फक्त. हा काही हरकत नाही, कंपल्शन काहीच नाहीये. मुलं छोटी आहेत, आपला ठीक आहे. प्रोग्राम खूप आहे. फक्त बघून घ्या, नंतर करा. म्हणून सॅटर्डे संडे डेला आहे तुम्हाला. आता 2 पेन्सिल घ्या त्याच्यामधल्या, 2 घ्या. ठीक आहे, घेतल्या सगळ्यांनी. आता इथे ह्या कॅमेऱ्यामध्ये बघा. आता पहिल्यांदा सगळ्यांनी असं शेजारी शेजारी ठेवायच्यात पेन्सिल आणि असं असं करायचं. आधी शेजारी शेजारी पेन्सिल ठेवून असे. हा, अथर्व शौर्यराज छान करतोय. चला स्टार्ट. केलं का हे सगळ्यांनी? असं खाली ठेवायच्या फ्लोअर वरती पेन्सिल्स. हा, ओके. अनिश, काय झालं बाळा? चला कृपांशी, स्टार्ट करा. 2 पेन्सिल घ्या. ओके, हे असं करायचं आपल्याला. काय? ड्रॉ करायचंय. नाही नाही, ड्रॉ हे 4x4चं स्क्वेअर ड्रॉ करायचं. हे असं करता? ठीक आहे. आता असं करायचं. एक क्लॉकवाईज, एक अँटी क्लॉकवाईज. दिसतंय सगळ्यांना? पेन्सिल अशा पकडा हातामध्ये सगळ्यांनी आणि मला दाखवा असं कॅमेऱ्यामध्ये असं करताना. राशी, अथर्व, रियांश, शौर्य, आणि असं करायचं. असं कृपांशी आता नेक्स्ट असं करूयात. ठीक आहे. पार्थ, हे असं पेन्सिल गोल गोल फिरवायची दोन्ही, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. मॅम कसं? हे बघ, अशी पेन्सिल पकडली आहे. मॅम ते दिसतच नाहीये. दिसते पेन्सिल? नाही दिसत. हो मॅम, इथे आता दिसतंय, मॅडम परत तिकडे दाखवा, नाही दिसत. फक्त तुम्हाला फोकस ठेवलाय. हा. रहिता हा, मॅम, आता परत दिसतंय का? दाखवा. दिसते पेन्सिल? हो. येस मॅम. ठीक आहे, अशी अशी फिरवायची पेन्सिल. एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. अथर्व, अशी अशी पकडायची, आडवी पकडायची अथर्व पेन्सिल. अशी तिरकी नाही, अशी. फक्त बोटांची हालचाल झाली पाहिजे. शौर्य, व्यवस्थित पकडा. हा, तिरकी नाही पकडायची, अशी अशी अशी. हे अंगठा आणि हे जे 2 बोट आहेत ना आपले, अंगठा आणि पहिलं बोट, ह्याची फक्त हालचाल झाली पाहिजे. ठीक आहे. फक्त अंगठा आणि पहिलं बोट, त्याच्यानेच ती पेन्सिल फिरली पाहिजे. ओके. नाही करणार आहे.
पार्थ अशी पकड पेन्सिल. हे बघ अशी मी कशी पकडली हे बघ. हे बघ ह्या दोन बोटांमध्येच पेन्सिल पकडलीये मी आणि ह्या तिसऱ्या बोटाचा सपोर्ट घेतला. ठीक आहे. कृपांशी तसं नाही करायचं बाळा. हात स्ट्रेट ठेवा, स्टेडी ठेवा हात आणि अशी मूव्ह करायची पेन्सिल. ठीक आहे. जमतंय हे सगळ्यांना? रियांश जमतंय का तुला? रियांश कर ना, एक पेन्सिल कर, एक पेन्सिल कर. हा आधी आता एक पेन्सिल कर नेक्स्ट. छोट्याने. हा 15 पेन्सिल. ठीक आहे. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आता एक पेन्सिल पकडायची हातामध्ये. ठीक आहे. एक पेन्सिल पकडायची हातामध्ये आणि अशी सोडायची आणि लगेच दुसऱ्या हाताने पकडायची. कॅच 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 तर येतं की नाही सगळ्यांना? सोडायची लगेच दुसऱ्या हाताने पकडायची. पेन्सिलची पोझिशन इथेच राहिली पाहिजे. असं इकडे नाही जायचं, असं इकडे नाही जायचं. पेन्सिल इथेच राहिली पाहिजे. तुमचा हात हलला पाहिजे. लक्षात आलं का? पेन्सिल इथेच राहिली पाहिजे. ओके ओके. पेन्सिल इथेच राहिली पाहिजे. डोळ्याच्या समोर पेन्सिल एकाच ठिकाणी राहिली. पेन्सिल नाही हलायची. नाही नाही अथर्व तसं नाही. हे बघ राजे तू पेन्सिल हलवतोयस. पेन्सिल नाही हलवायची. पेन्सिल माझ्या जर डोळ्याच्या समोर पेन्सिल आहे तर ती इथेच राहिली पाहिजे. ठीक आहे. पेन्सिल राशी नाही तू हलवायची. पण तुमचा हात हलवतीये हलवायचा. पेन्सिल. हा अनिश छान करतोय. हे बघ अशी पकडायची, अशी पकडायची, परत अशी पकडायची. हा दुसरा हात सोडायचा. हातांची हालचाल करायची आपल्याला. हातांची. अथर्व पेन्सिल हलवायची नाही बाळा. पेन्सिल एका हातामध्ये स्टडी ठेव. सगळ्यांनी हातामध्ये समोर पेन्सिल दाखवा मला. बाय बाय. ते बाय बाय नाही इकडे. बाय बाय टीचर. समोर दाखवा. ठीक आहे. पकडली दुसऱ्या हाताने पेन्सिल. हा हात सोडला. त्यांना कंटाळा आलाय. बंद करा तुमचा कॅमेरा माईक. फक्त बघा ठीक आहे. तुम्ही. हा ठीक आहे. येस. हा तसं राशी बरोबर. पार्थ बरोबर आहे. करा. पेन्सिल समोर ठेवा. खूप वरती नको, अशी अद्वैत वरती नको, अशी समोर ठेवा पेन्सिल. म्हणजे त्रास नाही होणार. व्यवस्थित ती पेन्सिलकडे आपलं लक्ष जाईल. ह्याच्याने काय होतं? आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढते. ह्या सगळ्या ज्या गेम्स आहेत छोट्या छोट्या, त्याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह व्हायला खूप मदत होते. तुम्ही बसल्या बसल्या पण हा खेळ खेळू शकता. आता मला कंटाळा आलाय आता काय करायचं? आता ह्या ज्या तुमच्या 5 पेन्सिल आहेत ना, ठीक आहे. आता बघा मी काय करते. ह्या ज्या 5 पेन्सिल आहेत ना, तर ह्या दोन्ही अंगठ्यानी ही एक मी पेन्सिल उचलली. बरोबर? दोन्ही अंगठ्यानी मी ही एक पेन्सिल उचलली. बरं दिसतंय? त्याच्यानंतर मी दुसऱ्या पहिल्या बोटानी दोन्ही हाताच्या मी दुसरी पेन्सिल उचलली. ठीक आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. येस. शौर्यने आधीच केलंय. व्हेरी गुड. नंतर मग नंतर छान शौर्य. खूप छान. हे बघा. दोन्ही हातानी प्रत्येक पहिल्या बोटानी एक पेन्सिल, दुसऱ्या बोटानी एक पेन्सिल. बघूया कोण कोण असं उचलू शकतं. आणि सगळ्यांनी अशी कॅमेऱ्यामध्ये दाखवा बघूया. चला हे तर सगळ्यांना जमतं ना? स्मार्ट आहे ना तुम्ही सगळे? शौर्य दाखव कॅमेऱ्यामध्ये. अथर्व दाखव. राशी व्हेरी गुड. व्हेरी गुड. अद्वैत दाखव. येस. अजून अजून पेन्सिल कुठे तनिष? अजून 2-3 पेन्सिल आहेत का? पेन असला तरी चालणार. काही पण घ्या. पेन, पेन्सिल काही चालेल. बघूया कोण कोण करतंय. कृपांशी जमतंय का तुला?
हो. 3 बोटामध्ये ज्यांना जमत नाही त्यांनी ऍटलीस्ट 3 बोटामध्ये तरी करून दाखवा. पहिल्या 3 बोटामध्ये अंगठा, पहिलं बोट आणि मधलं बोट. असं. पार्थ खूप छान पार्थ. येस राशी खूप छान. येस सगळ्यांनी कॅमेऱ्यामध्ये दाखवा. कॅमेऱ्यामध्ये दाखवा सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांनी. तसं नाही रे अनिश, मगाशी तू केलं होतंस की नाही? फिंगर्स नाही करायचे बघ बरं, फिंगर्स नाही करायचं. फिंगर्स नाही करायचं. एक एक पेन्सिल एका बोटाने उचलायचं. व्हेरी गुड पार्थ, व्हेरी गुड शौर्य. एक मिनिट स्क्रीनशॉट घ्या कोणीतरी. कोमल मॅडम, सुलक्षा मॅडम असेल तर स्क्रीनशॉट घ्या. राशी कॅमेऱ्यामध्ये दाखव. घ्या अथर्व तुझं दाखव. स्क्रीनशॉट हा घ्या लवकर कॅमेऱ्यामध्ये दाखव. कोणीतरी. पार्थ कर तू. छान. मॅम हा व्हेरी गुड अथर्व. शौर्य व्हेरी गुड. खूप छान. राशी कर. मॅम. अनिश बघूया अरे तुला वा जमतंय. हा छान बोल कृपांशी. बोल सगळ्यांनी कृपांशी. केलंय. अथर्व छान. कसं शौर्य राजे करायचं? छान. अद्वैत हे छान. बघ अंगठा आहे ना आपला, पार्थ छान. राशी छान. अंगठा आहे. राशीने आधी पण 2 केलंय. अंगठे घ्यायचे. ठीक आहे कृपांशी इकडे लक्ष दे. 2 अंगठे घेतले. त्याच्या 2 अंगठ्यामध्ये ही पेन्सिल उचलली. ठीक आहे उचलली का अशी? हा. हा 2 अंगठ्यामध्ये ओनली. हा ठीक आहे पहिल्या बोटामध्ये उचलली. आता दुसरी पेन्सिल अंगठ्यामध्ये उचल. ठीक आहे आता दुसरी ह्या बोटामध्ये उचलायची. ठीक आहे हे बघ आणि होल्ड असे धरून ठेवायची. अच्छा समजलं ना. समजलं ना. व्हेरी गुड. ठीक आहे आता जस्ट आपण एक क्विक पझल घेऊया. मग राहिलेलं आपण नंतर पुढच्या सेशन मध्ये घेऊ. आता हे पझल आहे छोटस. हे 4x4 चं स्क्वेअर. सगळ्यांनी पेन्सिल खाली ठेवलं तरी चालते. सगळ्यांनी 4x4 चं स्क्वेअर ड्रॉ केलंय का? मॅम केलंय ना. मॅम हा कोण बोलतय? अथर्व बोल. हा व्हेरी गुड अथर्व व्हेरी गुड. चला आता स्क्वेअर कुणी कुणी हे ह्याच्यासाठी सुडोकूसाठी ड्रॉ केलेलं आहे 4x4 चं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही असे वेगळे वेगळे शेप्स पण वापरू शकता. जे लहान मुलं आहेत त्यांनी. मोठ्या मुलांसाठी नंबर्स पण आहेत आपल्याकडे. आणि कलर्स तुमच्याकडे सोंगट्या असतात की नाही स्नेक्स अँड लॅडर्सच्या, त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे अशा सोंगट्या असतात ना छोट्या छोट्या, त्या पण अशा तुम्ही वापरू शकता पझलसाठी. वेगळ्या वेगळ्या शेपसाठी वेगळा वेगळा कलर. सपोज ट्रायंगल साठी आपण येलो कलर देऊया. हार्ट साठी रेड कलर, सर्कल साठी ब्लू कलर आणि स्क्वेअर साठी ग्रीन कलर. ह्याच्याने काय होतं, जी छोटी मुलं आहेत त्यांना कलर सुद्धा समजतील आणि जी मोठी मुलं आहेत त्यांना कलरची काही गरज नाहीये. सपोज तर एक छोटस एक बेसिक पझल आहे. तर ते मला पटकन कोणीतरी सॉल्व्ह करून दाखवेल का? कसं आहे? आता हे पझल कसं असतं, इथे हा आहे ट्रायंगल. ट्रायंगल साठी आहे आपल्याकडे येलो कलर. ओके तर हा जो ट्रायंगल आहे तो ह्या 1, 2, 3 आणि 4 हा जो एक कॉलम आहे त्या कॉलम मध्ये ट्रायंगल एकदाच यायला पाहिजे. आणि हा जो एक रो आहे त्या रो मध्ये ट्रायंगल एकदाच यायला पाहिजे. म्हणजे एक शेप एक कॉलम आणि रो मध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली एकदाच यायला पाहिजे. ठीक आहे आणि असे 4 शेप आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे आता बघा इथे एक स्क्वेअर आहे आणि एक ट्रायंगल आहे. ठीक आहे तर आता काय नाहीये इथे, हार्ट नाहीये अजून आपल्याकडे आणि हे नाहीये. मग हार्ट आणि सर्कल आपल्याला इथे फिल करायचंय. मग आता सर्कल इथे आहे. मग सर्कल इथे येईल का? ह्या पोझिशनला सर्कल नाही येणार कारण की ऑलरेडी सर्कल इथे आहे. मग इथे राहिलेला कुठला शेप आहे? हार्ट. मग इथे आपण हार्टचा शेप घ्यायचा. आणि मग राहिला कुठला शेप ह्या कॉलम मध्ये?
सर्कलचा. मग हा आपण इथे सर्कलचा शेप घेतला. असं मग ही एक पूर्ण कॉलम कंप्लीट झाला हा. आता ही रो कंप्लीट झाली आहे का? कुठले आहे? नाही झालेली. मग इथे कुठला शेप राहिलाय? कुठला शेप बाकी आहे इथे द्यायचा? हार्ट आहे, सर्कल आहे, ट्रायंगल आहे. मग काय राहिलं इथे? मॅम डन. मॅम डन. डन. मॅम दाखव, येस मॅम. दाखव शौर्य, दाखव. जवळून दाखव बाळा, थोडस ब्लर होत आहे. थोडं जवळ पकड कॅमेऱ्याच्या, थोडस. हा, येस, परफेक्ट. तिथे स्क्वेअर कसा डबल आला बाळा? बघ, पहिली रो जी आहे, पहिला कॉलम जो आहे तिथे तू 2 वेळा स्क्वेअर काढलायस. एकाच कॉलम मध्ये फर्स्ट लेफ्ट मोस्ट कॉलम, त्यामध्ये तू स्क्वेअर नाही काढू शकत डबल, हो की नाही? तिथे कुठला शेप राहिला बघ बरं. इथे बघ, ह्या कॉलम मध्ये, मी ह्या कॉलम बद्दल सांगते. इथे सर्कल आहे, ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे. इथे काय नव्हतं? हार्ट नव्हता, म्हणून इथे हार्ट यायला पाहिजे, हो की नाही? आता मला कोणी सांगेल का इथे कुठला शेप राहिलाय भरायचा? ह्या रो मध्ये इथे हार्ट आहे, सर्कल आहे, ट्रायंगल आहे, स्क्वेअर. येस, येस. मग आता मला हेल्प करा जरा हे फिल करायला, सुडो हे पझल. हा, इथे कुठलं राहिलंय आता? सेकंड कॉलम मध्ये कुठला शेप राहिलाय? इथे कुठला शेप राहिलाय सेकंड कॉलम मध्ये? ट्रायंगल. येस, ट्रायंगल. व्हेरी गुड. इथे कुठला शेप राहिलाय लास्ट कॉलम मध्ये? त्या लास्ट कॉलम मध्ये कुठला राहिलाय शेप? हार्ट. हार्ट. येस, व्हेरी गुड. आता इथे 2 राहिलेत आपल्याकडे, 2 ब्लॉक्स अजून रिकामे आहेत. आता कुठले कुठले शेप इथे येऊ शकतील? इथे कुठलं येईल? थर्ड कॉलम, थर्ड रो, थर्ड प्लेस. कुठलं येईल? स्क्वेअर. का बरं स्क्वेअर येईल? कारण ऑलरेडी इथे ट्रायंगल, हार्ट आणि सर्कल आहे, म्हणून इथे कुठला बाकी आहे? स्क्वेअर. मॅम ओके, मॅम मी लिव्ह करतोय, मला क्रिकेट क्लासला जायचंय. ठीक आहे बाळा, चालेल. आणि आता इथे कुठला एक शेप राहिला फक्त? हार्ट. येस. ओके, झालं का आपलं पझल कम्प्लीट? झालं? ठीक आहे, चालेल. जे मी ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तुम्हाला, ते तुम्ही घरी पण प्रॅक्टिस करायची आहे त्याची. ओके. हॅलो मॅम. हा, बोला. मॅम, हा, हा बोला मी ना, कोण शौर्याची बोलतंय? मम्मी बोलतेय. मला बोला ना मॅडम, शौर्याची मम्मी बोलतेय. बोला ना ऍक्च्युली मॅडम. मला विचारायचं होतं, तुम्ही ऑनलाईन क्लास घेता? ऑनलाईन क्लास घेता? ऑनलाईन नाही, नाही मॅडम, ऑनलाईन नाही घेत. पुण्यामध्ये तुम्हाला जर कुठे हवं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकते तुम्हाला. बिबेवाडीमध्ये? हा, चालेल ना मॅडम, नंतर आपण बोलूयात नंतर. ओके, मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर. हो, ग्रुपमध्ये आहे ना. ओके, थँक्यू. ओके, ओके, थँक्यू. ओके, थँक्यू, थँक्यू. मॅडम झालं. झालं, व्हेरी गुड. बाकी सगळ्यांचं झालं का? कृपांशी झालं का तुझं? मॅम डन. व्हेरी गुड.
तो मॅम डन. डन. ठीक आहे, चालेल. इथे थांबूयात आपण आपण नंतर नवीन नवीन अजून ऍक्टिव्हिटीज घेतात नेक्स्ट टाइम. ठीक आहे. चला, धन्यवाद प्रणिता मॅडम. खूप छान ब्रेन गेम्स थँक्यू घेतल्या सगळ्यांना. थँक्यू. तुम्ही. ब्रेन गेम्स थँक्यू मॅडम. आवडल्या का थँक्यू. मुलांनो? खूप छान केल्या तुम्ही. कंटाळा न येता बघा 2 तास मुलांना तुम्ही टिकून राहिलाय. छान, व्हेरी गुड. सगळ्यांना धन्यवाद. मुलांना, पालकांना, कोऑर्डिनेटर्सला, स्पीकर्सला, सगळ्यांना धन्यवाद. मॅडमचं अजून एक सेशन आहे बरं का. मला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय, हे लिहून घ्या बरं का तुम्हाला. आता योगा शिकवला पहिल्या सेशनला, प्राणायाम जमला पाहिजे, सूर्यनमस्कार, हे होमवर्क आहेत, सॅटर्डे संडेचे प्रोजेक्ट वर्क्स आहेत. शेवटचे 2 दिवस आम्ही तुम्हाला काहीही करायला लावणार आहे बरं का मुलांनो. सूर्यनमस्कार घालून दाखवा, असं काही सांगणार आहे आम्ही. स्तोत्र म्हणून दाखवा, तुमची झाडं दाखवा, त्याची माहिती सांगा, कडधान्यांची नावं सांगा, मिठात तुमचा लिंबू का तरंगला सांगा. हे सगळं करायचंय. आणि आता मोबाईल बंद. मोबाईल गेम खेळायच्या नाहीत. मॅडमनी ब्रेन गेम शिकवल्या ना, त्या करायच्या बरं का. आपला 14 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे. 14 तारखेपर्यंत मोबाईलवर गेम खेळायच्या नाहीत. या गेम तुम्ही 14 तारखेपर्यंत जरी खेळलात तरी खूप खूप छान तुमचा ब्रेन थोडा स्पीड कॅच करा, कोऑर्डिनेशन कॅच करा. खूप सुधारणा होणार आहे तुम्हाला. पालकांनी तुम्ही हे करून घ्या. आणि आता काय करायचं, आता उन्हाळ्यात सुट्टीत कोणी खेळायला मुलं आली की नाही, या गेम खेळायच्या. त्यांना आवडतील नवीन गेम्स. नवीन नवीन वेगळं वेगळं खेळायचं. मोबाईल बघत बसण्यापेक्षा, टीव्ही बघत बसण्यापेक्षा मजा येईल तुम्हाला. सगळ्या गोष्टी चांगल्या होतील की नाही. तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांना. भेटूयात उद्या. आता उद्या डॉक्टर अमृता मॅडम कोलाज घेणार आहेत. त्यांनी काय दिले बघा, पेपर वर्क वगैरे. कोमल मॅडम बघून घ्या त्यांनी दिलंय की नाही. मॅडम नव्हते 8-10 दिवस. तर ते कोलाज वर्कचं साहित्य जमवा. हा, तर ते बघा. तर चला, धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात उद्या 4 वाजता.